तर टीव्हीके पक्षानं जनतेला जाहीरनाम्यातून काय वचन दिलं होतं आपण पाहूयात। महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार। वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार। मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि रेशमी साडी। महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार। प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाणार। तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषा या ठिकाणी चालतील। राज्यात जागतिक दर्जाचं शिक्षण मिळणार। पदवीधर तरुणांना दरमहा 4000 रुपये दिले जाणार। डिप्लोमा धारकांना 2500 रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल। इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना 8000 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळेल। अंमली पदार्थ मुक्त तामिळनाडू करू। पिकाला योग्य भाव आणि कर्जमाफी अशी ही आश्वासनं टीव्हीके पक्षानं जनतेला दिली होती। आता यापैकी किती आश्वासनं पूर्ण केली जातात याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष असेल। तर टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर थलपती विजय आपण पाहतोय तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी लढत झाली होती। डीएमकेला 70 पेक्षा जास्त जागा आहेत। एआयडीएमकेला 55 पेक्षा जास्त जागा, तर थलपतीच्या टीव्हीकेला 106 जागा मिळाल्यात आणि इतर पक्षांना 3 जागांवर यश मिळालं। आणि आता वळतोय पुढच्या अपडेटकडे। टीव्हीके पक्ष